आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सारंग सर, तुम्ही फ्रेश होऊन जेवायला बसा। सावली सॉरी, पण मी जेवून आलोय। जेवून आलोय म्हणजे? मला सांगायचं ना जेवून येणार आहात ते। आता जेवण उरेल त्याचं काय करायचं मी? का तुम्ही असं वागता सारंग सर? एक मस्करी करतोय मी सावली। तुला सोडून जेवेन का मी कधी? हा? पण काय झालंय? अशी शिंग काढून माझ्या अंगावर काय येतेस तू? शिंग काढायला मी गाय आहे का? हो, गरीब गाय आहेस ना तू माझी। बायको आहेस तू माझी, तिचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे। मग आता जेवणार आहात की नाही? जेवणार आहे ना, तू पण बस। सारंग सरांना सांगू की नको? नकोच सांगायला, नाहीतर परवा झालं तसंच व्हायचं परत। आधी पुरावा हवा हातात, पण तोपर्यंत उशीर झाला तर मग सांगू का? सांगून टाकते। सारंग सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं। बोल ना। राजकुमार सर आहेत ना? काय काय सावली, माझ्याबद्दल चर्चा करताय? नाही, मी नाव ऐकलं माझं। नाही म्हणजे तुम्ही अमृता वहिनींना सांगितलं होतं ना की तुम्ही सारंग सरांची वाट बघत होतात तेच। हे अमृताने सांगितलं, करेक्ट। सारंग, मी काय म्हणतो, पाणी घेऊन ये पटकन। जा जा जा। काय? अरे तुला ते 50 लाखाचं सांगितलेलं काय केलंस तू? दादा, मी तुला फोन केला होता, तू फोन नाही उचललास। मग मला असं वाटलं की कदाचित प्लॅन वगैरे चेंज झाला की काय। मी पण तुला फोन नाही केला। मग ठीक आहे, काय हरकत नाही, मी आता बघतो। फक्त एक काय की ते कॅश हवेत, तर त्यामुळे मला जरा आईची परवानगी घ्यावी लागेल। आईला कशाला इन्व्हॉल्व करतोयस ना सारंग? आता आपण मोठे झालोय, बिझनेस आपण सांभाळतोय ना। म्हणजे अरे, आईला मला एक सरप्राईज द्यायचंय थोडस, म्हणून आईला नको इन्व्हॉल्व करूस यात। तू जेव ना। अरे, मी काहीतरी वेगळी व्यवस्था करतो। तू जेव। सॉरी। नमस्कार राजकुमार मेहरे साहेब, नमस्कार। बोला। ऐक ना, अर्जंटली 50 लाख ट्रान्सफर कर, अर्जंटली। हा मेहरे साहेब, पैशाला आपण नाही म्हणत नाही हो, हा पण आधीचे 6 कोटी लक्षात आहेत ना, ते राहिलेत अजून। आणि आम्हाला आता असं कळलंय, कंपनीत तुमच्या शब्दाला पहिल्यासारखी किंमत नाही राहिली। कोण विचारत नाही तुम्हाला। पहिले 6 कोटी फेडायची मुदत 6 महिने राहिले। ते मला शिकवायची गरज नाही, कळलं ना? माझ्या व्याजावरच जगतोयस ना। अर्जंटली ट्रान्सफर कर, कळलं काय? ठेव फोन। दादा, फार वाईट वाटलं मला। नाही, आता तुम्ही जे काही बोलत होतात ते, आणि याच्या आधी जे काही घडलं ते पाहिलं आणि ऐकलं, त्याबद्दल वाईट वाटत होतं। तुम्हाला तुमच्या छोट्या भावाकडे पैसे मागताना बघून खूप वाईट वाटलं। असेल तुमची काहीतरी अडचण म्हणून मागितले ना पैसे, नाही तर आपण मागत नाही, बरोबर ना? पण आता या घरात काय तर एक माणूस सोडल्यास इतर सगळ्यांवर मॉमने रेस्ट्रिक्शन लावलंय की एका दिवसात अमुक लिमिटच्या पुढे आपण पैसे विड्रॉ नाही करू शकत। नाही म्हणजे मी सून आहे ना घरची, माझ्या बाबतीत रेस्ट्रिक्शन असतील तर मान्य आहे मला, बट यू आर द एल्डर सन ऑफ द फॅमिली। तुमच्यावर रेस्ट्रिक्शन, पण सारंगवर नाही हा रेस्ट्रिक्शन, फक्त आपल्यावर आहे। आणि त्यातून तर काय आता मला पनिशमेंटच मिळाली आहे। आठवडाभर मी काही व्यवहार करू शकत नाही, साईन करू शकत नाही कोणत्याही पेपरवर, चेक एनकॅश नाही करू शकत। नाही, माझी वर कमाई बंद झाली आहे, नाहीतर मी दिले असते ना। खरंच सांगते, मी स्वतः दिले असते तुम्हाला पैसे। आणि तुम्हाला पाहिलंय ना मी कंपनीसाठी मेहनत करताना, झटताना, हार्डवर्क करताना।
तसं काम आपण सगळेच करतोय, कंपनी मोठी होण्यासाठी, काम वाढवण्यासाठी, पण त्याचं प्रॉफिट मात्र एकाच माणसाला होतंय असं दिसतंय. जास्ती दिवस मी नाही खपून घेणार आहे, नाही खपून घेणार. हा राजकुमार त्या मूर्ख मुलीविरुद्धच्या लढाईत माझ्या बाजूचा जोरदार प्यादा ठरू शकतो, आणि या सगळ्याचा मला काहीतरी फायदा व्हायलाच हवा ना. सारंग सर, हे. तुम्ही एवढ्या रात्री कॉफी घेताय? मग चांगलं आहे ना, रात्री फक्त कॉफीच पितोय मी. तुमचं काय नाही, अगं जर एक महत्वाचं काम आहे तर मला झोप येत होती, म्हणलं कॉफी पिऊ, कारण हे काम संपवणं फार गरजेचं आहे. उद्या अजून बाकीच्या मीटिंग्स आहेत, आज संपवलं बरं. मग तुम्ही उशिरापर्यंत काम कराल, तब्येत पण जपली पाहिजे ना. तू आहेस ना तब्येत जपायला, जपशील ना. बघ तुझा नवरा किती काम करतोय. एका कंपनीचा मालक असला ना की एवढं काम करावं लागतं. आईबाबांनी पण काम केलं म्हणून एवढी मोठी झाली आहे कंपनी आपली. बरोबर आहे. मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. काय? ते तुम्ही सांगितलं होतं ना, आपल्याला आमंत्रण आलंय, दुपारी जेवायला जायचंय. तू बोललीस म्हणून उद्यावर ढकललं आता मी. उद्या पण नाही, बाहेर जायचं होतं मला. सवळी सगळं ठीक आहे ना? म्हणजे घरी वगैरे ठीक आहे ना? अप्पू, दादा? हो हो हो, सगळे ठीक आहेत. मला सांगायचंय तुम्हाला, पण मी आता नाही सांगू शकत. तुम्हाला राग आला का? हो, राग आलाय मला. काय करशील? सॉरी. झालं, सॉरी म्हटलं की झालं. अगं थांब सावली, अगं मस्करी करतोय मी, वेडाबाई. अगं ठीक आहे, नीट ओके. तुझं पण काम असू शकतं ना, तू पण बाहेर जाऊ शकतेस. आता मी पण बाहेर जातो ना, किती वेळा तर तुला न सांगताच मी बाहेर जातो. ठीक आहे ना, इट्स ओके. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू तो विश्वास नाही तोडणार, माहिती आहे मला. वचन दिलेस तुम्हाला, हो ना? मला सांगायचंय, पण कळत नाहीये कसं सांगू. ते राजकुमार सरांचं. हे बघ सावली, राजकुमार दादा माझा मोठा भाऊ आहे. लहानपणापासून मी त्याला ओळखतो. दादा असं काही नाही करणार ज्यामुळे मेंदळे कुटुंबाचं नाव खराब होईल किंवा आम्हा सगळ्यांना प्रॉब्लेम होईल. त्याच्यावर संशय घ्यायची काही गरज नाहीये खरं तर, पण तू अजूनही घेतेस. नाही, मी नाही घेतला. नाही? अगं तुझ्या डोळ्यात दिसतंय सावली, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात. हे बघ, मी तुला एवढंच सांगेन, ठोस पुरावे नसतील ना तर तो संशय तुझ्यावर उलटेल. लक्षात ठेव.